मेडिकल क्षेत्रामध्ये MBBS नंतर जेव्हा आपण उच्च शिक्षणासाठी जाण्याचा विचार करतो तेव्हा कोणत्या कोणत्या स्पेशलायझेशन्स असतात ते आपण पाहूयात. कारण स्पेशलायझेशन्स असतील तरच त्या करिअरमध्ये उत्तम अशी प्रतिभा गाठता येऊ शकते असं अनेकांचं मत असतं. खरं तर शरीराच्या संपूर्ण भागांचा जर विचार केला तर त्या भागांनुसार किंवा फंक्शनिंगप्रमाणे आपल्याला स्पेशलायझेशन्स पाहायला मिळतात. जसं की डर्मॅटॉलॉजी असेल, नेफ्रोलॉजी असेल, त्याचबरोबर कार्डिओलॉजी असेल, न्यूरोलॉजी, सर्जन, ENT, गायनॅक, पेडियाट्रिक्स, स्किनसाठीचा डॉक्टर, डोळ्यांचा डॉक्टर, कान नाक घशाचा डॉक्टर, हार्टचा डॉक्टर, त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर त्यासाठीचे तज्ज्ञ, त्याचबरोबर सर्जरी करणारे डॉक्टर्स, अशा सर्व प्रकारच्या कामांसाठी आणि अवयवांसाठी किंवा सिस्टीमसाठीचे स्पेशलायझेशन्स असतात आणि याच्यामध्ये आपण MD किंवा MS करू शकतो.